नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। मंडळी, आज आपण करणार आहोत मखाना रेसिपी। आजची आपली रेसिपी एकदम हेल्दी आहे, कारण मखाना पौष्टिक असतो, त्यामध्ये प्रोटीन्स, फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात। म्हणूनच डॉक्टर वजन कमी करण्यासाठी मखाना खाण्याचा सल्ला देतात। आज आपण मखानाचे 3 फ्लेवर्स करणार आहोत आणि ते अतिशय सुंदर, स्वादिष्ट आणि पौष्टिक आहेत। सुरुवात करूया मखाना रेसिपी। मखाना रेसिपी करण्यासाठी मी हे 3 बाउल भरून मखाना घेतलेले आहेत। मीठ घेतले, ही पुदिनाची पावडर घेतलेली आहे। ही पुदिनाची पावडर मी घरीच केलेली आहे। पुदिना बाजारातून आणून ते स्वच्छ धुतलेला आहे, त्याची पानं फक्त घेतलेली आहेत आणि मायक्रोवेव्हमध्ये त्याला 2-3 मिनटं चटके देऊन त्याला पावडर केलेली आहे। त्याची ही पुदिनाची पावडर घरी केलेली आहे, फ्रेश आहे। तीळ वापरणार आहे मी, हे लाल तिखट आहे। पावभाजीचा मसाला वापरणार आहे, हे बटर वापरणार आहे, शुद्ध तूप वापरणार आहे। 2 चमचे मी गूळ वापरणार आहे। मिरीची पावडर आहे, ती अर्धा चमचा वापरणार आहे आणि अर्धा चमचा मी हे चाट मसाला आहे तो वापरणार आहे। सुरुवात करूया मखानाची रेसिपी। सर्वात प्रथम आपण गोडाने सुरुवात करूया, म्हणून आपण स्वीट मखाना करणार आहोत, म्हणजे गोड मखाना। गूळ वापरून हा मखाना करणार आहे आपण। कॅरामलाइज मखाना किंवा स्वीट मखाना किंवा गोड मखाना, त्याला काहीही नाव आपण देऊ शकतो। हे अतिशय रुचकर लागते रेसिपी आणि झटपट होते। सुरुवात करूया मखानाच्या रेसिपीज करण्यासाठी। आता हे मखाना मी थोडे रोस्ट करून घेणार आहे। हे मी दुकानातून आणलेले मखाना आहेत, तर ते मखाना अगदी स्लो आणि मीडियम गॅसवरती आपण हे भाजून घेणार आहोत। दुकानातून आणलेले मखाना हा एवढे असे क्रिस्पी किंवा कुरकुरीत नसतात। आपल्याला रेसिपी करण्यासाठी कुरकुरीत मखाना हवे आहेत, म्हणून आपण ते थोडेसे कढईमध्ये रोस्ट करून घेणार आहोत। आता जर मखाना बघितला तुम्ही, आता मखाना बघितला तर हा असा चामट आहे, म्हणजे कुरकुरीत नाही आहे। असा हाताने दाबला तरी तो पटकन तुकडे पडत नाही आहे त्याचे, म्हणून आपण तो रोस्ट करून घेणार आहे। एक 5-6 मिनटं रोस्ट करून घेणार आहोत, म्हणजे भाजून घेणार आहोत अगदी स्लो गॅसवरती, आणि त्याला कुरकुरीत करून घेणार आहोत। आणि मग आपल्या रेसिपीज आपण करायला सुरुवात करणार आहोत। आपण 2-3 मिनटांनी आपला मखाना कितपर्यंत कुरकुरीत झाला आहे ते हाताने दाबून बघायचं। कुरकुरीत झाला की आपण गॅस घालवणार आहोत। मखाना भाजायला घेऊन आपल्याला साधारण 5 मिनटं झालेली आहेत, 4-5 मिनटं झाली आहेत। मखाना आपण चेक करूया, हाताने असा मोडून बघायचा। तुटतोय तो, असा कुरकुरीत आवाज आला आणि तुटतोय, म्हणजे आपला मखाना चांगल्या प्रकारे रोस्ट झालेला आहे, तुकडे पडलेत त्याचे। आता आपण गॅस घालवूया आणि जरा थंड करत ठेवूया। कॅरामलाइज किंवा स्वीट मखाना करण्यासाठी मी हे साहित्य घेतले। 1 बाउल भरून मी मखाना घेतले, आता जे आपण भाजून घेतलेला आहे, रोस्ट केलेला आहे तोच घेतलेला आहे मी। तीळ वापरणार आहे 1 चमचा, 2 चमचे मी हे शुद्ध तूप वापरणार आहे, मीठ वापरणार आहे आणि 2 चमचे मी गूळ घेतलेला आहे। सुरुवात करूया। गॅस लावूया कढईखाली। गॅस एकदम स्लो, अजिबात वाढवायचाच नाही तो। मगाशी मी मखाना ह्याच कढईमध्ये हे केले आहेत, तापवलेले आहेत किंवा भाजलेले आहेत, म्हणून कढई माझी गरम आहे। त्याच्यामध्ये मी 2 चमचे आता तूप घालते आणि आपण हा गूळ घेतलेला आहे 2 चमचे तो टाकते। आणि स्लो गॅसवरती आपण हे गूळ असा वितळून घेणार आहोत। आणि याच्यामध्ये मी 1 चमचा तीळ घालते आता। गूळ जरा खारटच असतो, म्हणून आपण थोडंसं 1 चिमूटभर फक्त मीठ घालणार आहोत। गॅस आपला स्लो आणि मध्यम याच्यामध्येच ठेवायचा आहे। फास्ट ठेवला तर गूळ लगेच करपेल आणि काळा होईल,
साधारण गुळाचा असा छान असा खरपूस वास यायला लागला ना की आपण मखाने त्याच्यामध्ये घालायचे. आता गुळाचा खरपूस वास यायला लागलेला आहे, तर मी आता ह्याच्यामध्ये हे मखाने घालते आहे. आता आपण गॅस बंदच करायचा, नाही तर तो गूळ करपेल आणि काळा होईल. आणि पूर्ण ते हे मखानावर कोट झालं पाहिजे, गुळाचा कोट आला पाहिजे असं परतायचं आहे मखाने गुळामध्ये. छान असा पातळ असा कोट आला पाहिजे प्रत्येक मखान्यावरती. आपल्या प्रत्येक मखानावरती असा गुळाचा पातळ असा कोट आलेला आहे. थोडेसे तीळ मी वरून टाकते आहे. तिळाची चव खूप छान लागते त्याच्यात. आणि तिळामध्ये भरपूर कॅल्शियम असतं, त्यामुळे तीळ खाल्लेले खूप चांगले. आता हे पूर्ण कोटिंग झालेलं आहे आपलं मखानावरती गुळाचं, म्हणजे आपले कॅरमलाइज झालेले आहेत मखाने. आता आपण काढूया आणि थंड करत ठेवूया. आपण असं मोठ्या थाळीमध्ये टाकायचे आणि मग थंड करत ठेवायचे. असे आपले कॅरमलाइज मखाना किंवा स्वीट मखाना तयार आहे. थंड करत ठेवूया आपण. आता हे आपला कॅरमलाइज मखाना करून झालेला आहे. आता आपण पुदिना फ्लेवर मखाना करणार आहोत. त्यासाठी मी ही पुदिनाची पावडर घेतलेली, ती मी 1 चमचा वापरणार आहे. मीठ अर्धा चमचा वापरणार आहे. घी म्हणजे प्युअर तूप वापरणार आहे, ते मी 1-1.5 चमचा वापरणार आहे. हळद अर्धा चमचा वापरणार आहे. 1 बाउल भरून मी मखाना घेतलेला आहे, जो आपण मगाशी भाजून घेतलेला आहे तोच मखाना आहे हा. अर्धा चमचा मी ही मिरी पावडर वापरणार आहे. अर्धा चमचा चाट मसाला वापरणार आहे. सुरुवात करूया. मी कढई खाली अगदी स्लो गॅस लावलेला आहे आणि आता कढईमध्ये आपण तूप टाकूया. साधारण 1-1.5 चमचा टाकूया. आता ते तापलं की आधी मी मीठ टाकते. मीठ आपण चाट मसाला घालणार आहोत, त्यामुळे मीठ थोडंसं कमी टाकायचं, अंदाजाने घालायचं. मिरी पावडर घालते, अर्धा टीस्पून आहे. चाट मसाला अर्धा टीस्पून घेतलेला आहे मी, कमी घेतले. हळद घालूया अर्धा चमचा. आणि ही पुदिनाची पावडर घेतलेली आहे, ही घालूया आपण. मिक्स करून घेऊया आपण. आणि आता याच्यामध्ये आपण हे 1 बाउल भरून मखाना घालणार आहोत. पुदिनाची पावडरवरून पण मी टाकते थोडीशी. आपले पूर्ण जे आपण टाकलेलं आहे मीठ, चाट मसाला, हळद, पुदिनाची पावडर, हे सगळं त्या मखानाला कोट झालं पाहिजे, म्हणजे मखाना एकदम टेस्टी होतो. मखानाला स्वतःची अशी चव नसते, आपण त्याच्यामध्ये जो मसाला घालू त्या मसाल्याची टेस्ट त्या मखानाला येते. म्हणून आपण हे संपूर्ण असं मखाना पूर्ण कोट करायचा आणि मग त्यामुळे मग आपला मखाना एकदम टेस्टी होतो. आपली आता ही रेसिपी झाली आहे, पुदिना फ्लेवरचा मखाना ही रेसिपी झाली. आता मी गॅस घालवते आणि आता आपण हे प्लेटमध्ये काढूया. पुदिना फ्लेवरचे आपले मखाना तयार आहे. आपण आता पावभाजी फ्लेवर मखाना करणार आहोत. त्यासाठी मी 1 बाउल भरून मखाना घेतलेला आहे. रोस्टेड मखाना, मगाशी जो आपण रोस्ट केला तो, भाजला तो. चाट मसाला, काश्मीरी चिली पावडर घेणार आहे. मीठ, हळद, हा पावभाजी मसाला आहे तो वापरणार आहे. धण्याची पावडर आहे ती वापरणार आहे. आणि अमूल बटर आहे ते वापरणार. बटरमध्ये करणार आहोत आपण. सुरुवात करूया. पावभाजी फ्लेवर मखाना करायला सुरुवात करूया. गॅस लावूया, स्लो गॅस ठेवायचा. आपण हा मखाना बटरमध्ये करणार आहोत. त्यासाठी मी 1 चमचा बटर टाकते आहे ह्याच्यावरती.
बटर जरा विरघळलं की मग आपण त्याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत. बटर विरघळलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये 1 पाव चमचा मीठ टाकते मी, हळद पाव चमचा टाकते, चाट मसाला पाव चमचा टाकते. आपण पावभाजी मसाला तुम्ही अर्धा चमचा घेतलेला आहे तो घालते. आणि ही काश्मीरी चिली पावडर आहे, लाल तिखट कम काश्मीरी चिली पावडर, ती मी अर्धा चमचा टाकते. छान मिक्स करून घेऊया. गॅस एकदम स्लो ठेवायचा, तर मसाले जळतील. आता आपण जे बाउल भरून मखाना घेतलेला आहे तो घालूया. आणि छान कोट करून घेऊया. हे जे मिश्रण केलेलं आहे त्या मिश्रणाचा छान कोट करून घेऊया याच्यावरती, मखानावरती. असे छान मिक्स करून घ्यायचं आणि त्याचा कोट करून घ्यायचा आहे प्रत्येक मखान्यावरती. आणि छान कोट करून घ्यायचे ते. तिखट आंबट असं म्हणजे, कारण आपण त्याच्यामध्ये चाट मसाला टाकलेला आहे, पावभाजीचा छान फ्लेवर येतो. तिखट आंबट असं छान लागतो, एकदम टेस्टी लागतो हा मखाना. झाला आहे आपला मखाना. मी आता गॅस घालवते आणि आपण आता डिशमध्ये काढूया. हा पावभाजीच्या फ्लेवरचा मखाना किती सुंदर दिसतोय आणि चवीला पण खूप टेस्टी लागतो. आता आपले तिन्ही फ्लेवर्स झालेले आहेत करून, आपण ते सर्व करूया. आपले मखानाचे तिन्ही फ्लेवर्स तयार आहेत. आपण ते आता सर्व करूया. प्रथम आपण हे कॅरमलाइज जे मखाना आहे पुदिनाच्या फ्लेवरचा आपण मखाना आपण सर्व करूया. आणि हा आता पावभाजीचा मसाला लावून आपण जो फ्लेवर दिलेला आहे मखानाचा तो सर्व करूया. आपले तिन्ही फ्लेवरचे मखाना तयार आहेत. कॅरामलाइज मखाना, पुदिना मखाना आणि पावभाजी मखाना. मी तुम्हाला एक खाऊन दाखवते. इतका कुरकुरीत होतो, कुरकुरीत आवाज पण येतो. म्हणजे टेम्पटिंग एवढं असतात ह्या डिशेस की आपल्याला राहत नाही खाल्ल्याशिवाय. संध्याकाळी चहाच्या वेळेला आपल्याला भूक लागते, अशा वेळेला आपण त्याच्याबरोबर बिस्किट, फरसाण आणि किंवा चिवडा असे पदार्थ खातो. तर हे पदार्थ खाण्याच्या ऐवजी हे हेल्दी मखाना खा आणि तंदुरुस्त राहा. रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी. तोपर्यंत नमस्कार.